शांतता झालेली आहे। किरीट सोमय्यांनी हे आरोप करताना अगदी रश्मी ठाकरे यांच्यापर्यंत हे सगळे आरोप केले होते। आता मात्र किरीट सोमय्या याच्यावर बोलत नाही। काय आहे, मुलींचे HD व्हिडिओ स्पेशालिस्ट जे आहेत, या HD व्हिडिओ स्पेशालिस्टना स्वतःच्या व्हिडिओ बद्दल पण काही बोलायचं नाहीये। ज्या स्वतःच्या व्हिडिओज बद्दल त्यांनी अब्रू नुकसानीचा दावा टाकला होता व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे किरीट सोमय्यांचं? सोमय्या ते व्हिडिओ खरे की खोटे? मुंबई पोलिसांनी तरी ते व्हिडिओ खरे आहेत असं सांगितलं होतं, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? राहिला प्रश्न अनिल परबांवर केलेल्या आरोपांचा, तर मला आनंद आहे की आमचे नेते, आम्ही कायम असं म्हणतो की कर नाही त्याला डर कसली, आणि जो घाबरणारा असेल, ज्याने चुकीचं काम केलं असेल, तो भाजपला गिव्ह अप करेल, सरेंडर करेल। परंतु संजय राऊतजी असतील किंवा अनिल परबजी असतील, आमचा एकही नेता सरेंडर होत नाही, कारण त्यांच्याकडून चुका झाल्या नाहीत। साई रिसॉर्ट प्रकरणी त्यांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल पहिल्यांदा तर नेते अनिल परबजी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते, पण त्यासोबतच किरीट सोमय्या नाक घासून माफी मागायची तयारी ठेवा। दर वेळेला तोंडघशी पडताय तुम्ही। ज्यांच्यावर आरोप केले त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही गपगार बसलेले आहात। आमच्या मराठवाड्याच्या भाषेत तुमचा इस्तू इजलेला आहे, आणि याच्यानंतर तुम्ही आता अनिल परबजींवर जे काही आरोप केले ते आरोप कोर्टाने सगळे डावललेले आहेत, फेटाळलेले आहेत। अनिल परबजी यांनी आपलं सत्यता सिद्ध केलेली आहे, पण HD व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्यांना माझा एक सल्ला असेल, इतरांवर आरोप करण्यापेक्षा तुमच्यावर जे व्हिडिओचे आरोप झाले होते त्याचं नेमकं काय, त्याच्या संशोधनाच्या कामाला जरा लागा।